तुम्ही 2 तास अभ्यास करता आणि दुसऱ्या दिवशी सगळं विसरता. जर का तुमच्याबरोबर असं घडत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक 5 पॉईंट सांगणार आहे. ते पॉईंट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. पॉईंट नंबर 1, रीड, अंडरस्टँड, रिमेंबर. जो टॉपिक तुम्ही लर्न करताय त्याला सगळ्यात पहिल्यांदा वाचा, समजून घ्या आणि जी गोष्ट आपल्याला समजते ती आपण दीर्घकाळ लक्षात ठेवू शकतो. पॉईंट नंबर 2, जो टॉपिक तुम्ही आज लर्न केलाय, वाचलाय, रीड केलाय, समजून घेतलाय, तो टॉपिक तुम्ही आफ्टर 1 डे, आफ्टर 2 डे आणि आफ्टर 3 डे रिवाइज करायचा. जी गोष्ट आपण सारखी सारखी करतो ती गोष्ट आपल्या लक्षात राहते. म्हणजेच तुम्ही जो टॉपिक लर्न करताय तो टॉपिक जर का तुम्ही पहिल्या दिवसानंतर, दुसऱ्या दिवसानंतर, तिसऱ्या दिवसानंतर रेग्युलरली कन्सिस्टंटली रिवाइज केला तर तो तुमच्या लक्षात राहणार आहे. पॉईंट नंबर 3, राईट इन्स्टेड ऑफ रीडिंग. फक्त वाचू नका तर तो टॉपिक लिहून काढा. ज्यावेळेस तुम्ही सारखं सारखं तो टॉपिक लिहिचाल, राईट करचाल, त्यावेळेस ती गोष्ट तुमच्या अजून लक्षात राहील. पॉईंट नंबर 4, टीच समवन. जो टॉपिक तुम्ही लिहून काढलाय, वाचलेला आहे, तो टॉपिक आपल्या घरच्यांना, आईला किंवा वडिलांना किंवा भावाला तो टॉपिक समजून सांगा, जेणेकरून तुमचं अंडरस्टँडिंग त्याच्यामध्ये अजून होईल. पॉईंट नंबर 5, टेस्ट युअर सेल्फ. जो टॉपिक तुम्ही अंडरस्टँड केलाय, रीड केलाय आणि एखाद्याला समजून सांगितलाय, तो टॉपिक आता एका ब्लँक पेपरवरती न बघता राईट करायचा आहे. ऑलवेज रिमेंबर, फक्त स्टडी करणं इम्पॉर्टंट नाहीये, तर स्मार्टली स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे. हे जर का 5 पॉईंट तुम्ही फॉलो केले तर जो तुमचा प्रॉब्लेम आहे पुढच्या दिवशी तुम्ही ती गोष्ट विसरून जाता, तसं होणार नाही. तुम्हाला अजून असे स्टडी टिप्स पाहिजे असतील तर आपल्या क्लासच्या पेजला फॉलो करा.